आता आपण शिकणार आहोत ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आपल्याला घ्यायचं आहे फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू ह्या डायरेक्शनने घ्यायचा आहे एक्स, कारण प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲरो ह्या साईडने दिलेला आहे म्हणून ही झाली हा झाला फ्रंट व्ह्यू. मग आपण आता फ्रंट व्ह्यू इथे काढणार आहे आणि टॉप व्ह्यू इथे आणि साईड व्ह्यू ह्या साईडला. सर्वात प्रथम आपण फ्रंट व्ह्यू पाहूया. फ्रंट व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती दिलेलं आहे. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे 30 अधिक 30 अधिक 30, म्हणजे हे झाले 60 70 80 90. म्हणून आपण इथून तर इथपर्यंत 90 डिस्टन्स घ्यायचं आहे. आता आपण 90 डिस्टन्स घेऊया. अंतर ड्राफ्टरने ॲक्युरेट घेऊया इथून तर इथपर्यंत आणि एक लाईन टाकून द्या. पहिल्यांदा बॉक्स तयार करून घेऊया. वर्टिकल लाईन प्रोजेक्शन लाईन घेऊया आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे फ्रंट व्ह्यूमध्ये. फ्रंट व्ह्यूमध्ये हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे 70, म्हणजे मग ते इथे घ्यायचे 70. आता 70 डिस्टन्स ड्राफ्टरने घेऊया. ड्राफ्टरने 70 डिस्टन्स इथपर्यंत येते. मग आपण 70 डिस्टन्स घेऊया. पॅरलल लाईन काढूया आपण प्रोटेक्टरने. आता हे डिस्टन्स झालेले आहे 70. हे डिस्टन्स लगेच मार्क करून घेऊया म्हणजे समजून येईल तुम्हाला. हे झालेलं आहे 70 आणि हे झालेलं आहे 90 डिस्टन्स. तर 90 डिस्टन्समध्ये काय आहे, हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट इथं पेन्सिल आणि फिंगरचा पॉईंट पहा. हा पॉईंट इथून इकडं 25 घ्यायचं, म्हणजे इकडून इकडं 25 डिस्टन्स घ्यायचं आहे. आणि इथून म्हणजे ह्या साईडपासून तर इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत 25 घ्यायचं आहे. आणि ह्या पॉईंटपासून तर मधलं डिस्टन्स आहे 40. आपण पहिले ते ड्रॉ करून घेऊया. 25 इकडून 25 घेऊया आणि इकडून 25 घेऊया. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं आता 25ला आपण एक प्रोजेक्शन लाईन टाकून देऊया. 25ला प्रोजेक्शन लाईन. डिस्टन्स मार्क करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते, नाही तर तुम्ही कन्फ्युजन करत बसता. हे डिस्टन्स आहे 25. हे डिस्टन्स आहे 40 आणि हे डिस्टन्स आहे 25. आणि हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट इथून तर वरती किती डिस्टन्स आहे 10, म्हणजे इथून वर 10नी मार्किंग करायचे. 10 डिस्टन्स मार्क करायचं. 10 डिस्टन्स घ्यायचं आणि मार्क करायचं. इथं हा पॉईंट येतो. मग आपण टाकणार प्रोजेक्शन लाईन. फेंट लाईन टाकायची अगोदर. फेंट लाईन टाकल्यानंतर आता हा पॉईंट म्हणजे कोणता, हा पॉईंट. तर इथून 45 डिग्री डिस्टन्स अँगल घ्यायचा आणि ह्या पॉईंटपासून म्हणजे ह्या पॉईंटपासून इकडं 45 डिग्री अँगल घ्यायचा आहे. आपण प्रोटेक्टरने अँगल घेऊया. आता हा सेंटर पॉईंट घेतला आणि इथं किती घ्यायचं आहे 45. आपण लगेच मार्किंग करून घेऊया इथून इकडे. आणि आता हा पॉईंट घ्यायचा. आता इकडून 25ला हा सेंटर पॉईंट घेतला
आणि इथून 45ला मार्किंग केलं आणि हे 45 अँगलने मार्क केलं आणि हॉरिझॉन्टल लाईन जॉईन करून घेतली मी. हॉरिझॉन्टल लाईन जॉईन केली. जी डार्क लाईन आहे तो आपला सोल्युशन आहे. आता आउटर लाईन कशी येईल? डार्क इन. आउटर लाईन डार्क इन. इकडं पण 70ची आउटर लाईन कशी येईल? डार्क इन. आता हे पहा, ही जी लाईन काढलेली ना ती ही लाईन आहे आणि ह्या साईडने फ्रंट व्ह्यू पाहत असेल तर ही स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन, म्हणजे हा पूर्ण डार्क येतोय. आता हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट ह्या इथून तर लेफ्ट साईडला 30, म्हणजे इथून लेफ्ट साईडला 30 घ्यायचं असं ह्या साईडला, आणि हा पॉईंटपासून इकडं 30, म्हणजे ह्या पॉईंटपासून इकडं 30 घ्यायचं आहे. आता आपण मार्किंग करूया. आपण. हे 30चं मार्किंग आणि आता इथं परत 30चं मार्किंग करून घेऊया. इथवर मार्किंग केलं आपण आणि 30चं मार्किंग केल्यानंतर प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करूया व्हर्टिकली टॉप व्ह्यूसाठी. प्रोजेक्शन लाईन व्हर्टिकल घ्यायचे आहेत. आता हा पॉईंट खाली आलेला आहे. मग आता हा पॉईंट खाली आलेला आहे तर किती डिस्टन्स दिलं आहे? 30. म्हणजे इथून तर इकडं खालच्या साईडने 30 डिस्टन्स घ्यायचं आहे. 30 डिस्टन्स कसं येईल? हे असं डिस्टन्स येईल. इथं मार्किंग करूया आपण, म्हणजे हा झाला पॉईंट आणि आपण इथं मार्क करूया. प्रोजेक्शन लाईन टाकूया. फेंट लाईन टाकायची. फेंट लाईन, दॅट इज अ प्रोजेक्शन लाईन. आणि आता हे डिस्टन्स पण मार्क करून घ्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. डायमेन्शन लिहून घेऊया. हे आहे 30. आणि इथं पण मार्क करून घेऊया. हे डिस्टन्स झालेलं आहे 30. 30 म्हणजे हे डिस्टन्स झालेलं आहे, हे डिस्टन्स. आणि आता परत इकडून 30, इकडून 30, म्हणजे आता हे डिस्टन्स किती आले? हे पण आले 30. ओके. आणि आता इथून एक लाईन खाली घ्यायची, इथून एक लाईन खाली घ्यायची. ती कुठपर्यंत घ्यायची? 30 पर्यंत. आणि ह्या पॉईंटपासून, म्हणजे ही पेन्सिल जो पॉईंट दाखवतोय तो आणि हा फिंगरचा पॉईंट, इथून वरच्या साईडला व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 25. मग आता इथून 25 डिस्टन्स घेऊया. 25 म्हणल्यावर इथं मार्किंग घेत आहे आणि आता ही पॅरलल लाईन टाकून देऊया. इथं पॅरलल प्रोजेक्शन लाईन टाकलेली आहे आपण. पॅरलल लाईन टाकली तर हा जो पोर्शन आहे तर फ्रंट साईडनी, ह्या साईडनी, फ्रंट साईडनी पाहताना हा स्लॉट दिसणार नाही, म्हणून ती डॉटेड लाईन येणार आहे. व्हर्टिकल डिस्टन्स यायचं 25. हे डिस्टन्स येतं 25.
5 आणि तिथं येईल डॉटेड लाईन. आता आपण डॉटेड लाईन का दाखवतोय, कारण तो पार्ट आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये व्हिजिबल नाही, म्हणजे दिसत नाही, म्हणून दुसऱ्या साईडला दिसतो तर त्याला डॉटेड लाईन म्हणायचं किंवा हिडन लाईन. आणि आता 30 पासून लाईन टाकायची एक. ही व्हर्टिकल लाईन कोणती टाकली लक्षात आलं का? ही लाईन टाकलेली. आता हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची एक, परत एक व्हर्टिकल लाईन घ्यायची. पण आपण अगोदर हा पॉईंट घेऊ, म्हणजे हा पॉईंट, ह्या पॉईंटपासून इन्क्लाइंड इथवर आहे, म्हणजे ह्या पॉईंटपासून जी इन्क्लाइंड लाईन आहे ती इथपर्यंत आहे. आपण इन्क्लाइंड लाईन जोडून घेऊ अगोदर. ही इन्क्लाइंड लाईन जोडलेली ती ही लाईन आहे, आलं लक्षात. आणि आता फ्रंट साईडने पाहत असताना हा 30चा आहे, तो काही पोर्शन दिसणार नाही, तो डॉटेड दाखवावा लागणार आहे. आता इथून तर इथं ठीक आहे, म्हणजे इथून तर इथपर्यंत. परत आता हॉरिझॉन्टल घेणार ते आणि व्हर्टिकल जाणार, पण ती डॉटेड लाईन येणार. इथून तर इतकी डॉटेड लाईन म्हणजे ती व्हिजिबल होत नाही फ्रंट साईडने, आणि इथं पूर्ण डॉटेड कंटिन्युअस काढले. आता हा झाला फ्रंट व्ह्यू. हा काय झाला? फ्रंट व्ह्यू. आता आपल्याला काढायचा आहे टॉप व्ह्यू. आता हा झाला फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यूमध्ये हे किती डिस्टन्स येणार आहे? हे आले 90, म्हणजे हे 90 घ्यायचे टॉप व्ह्यूमध्ये. आणि असं पण किती येते? 90 येते. आता इथून आपण एक लाईन टाकूया. आउटर लाईन कितीची येणार? 90, म्हणजे 90. आणि परत 90 येणार इथं. आउटर लाईन कशी येणार? कंटिन्युअस येणार. आउटर लाईन ही कंटिन्युअस लाईन येणार आहे. आता आउटर लाईन कंटिन्युअस लाईन कशी आली मी तुम्हाला समजून सांगतो. हा झाला फ्रंट व्ह्यू, आणि ह्या साईडने पाहिलं तर टॉप व्ह्यू. आता वरून पाहिलं तर ही लाईन कशी दिसणार? कंटिन्युअस लाईन. त्यानंतर ही लाईन कंटिन्युअस लाईन, नंतर ही लाईन कंटिन्युअस लाईन, आणि ही लाईनसुद्धा कंटिन्युअस लाईन. म्हणून ही बाउंड्री काढून घेतलेली आहे आपण कंटिन्युअस लाईनची, कंटिन्युअस लाईन. त्यानंतर आपल्याला टॉप व्ह्यूमधून हा स्लॉट दिसत नाही, त्यानंतर हा स्लॉट दिसत नाही, म्हणजे ते काय येईल? डॉटेड लाईन येईल. आणि हा स्लॉट दिसतोय, म्हणजे ही येणार कंटिन्युअस लाईन. अगोदर आपण डॉटेड लाईन काढूया. म्हणजे ह्या टॉप व्ह्यूमधून पाहिल्यानंतर हे स्लॉट दिसत नाही. मग आता कोणता स्लॉट दिसत नाही? हा पॉईंट आणि हा पॉईंट दिसत नाही, हा पॉईंट आणि हा पॉईंट दिसत नाही. म्हणून आपण आता प्रोजेक्शन घेऊया. प्रोजेक्शन घेतलं खाली, प्रोजेक्शन असं करून घ्यायचं आहे. प्रोजेक्शन करून घेतल्यानंतर डॉटेड लाईन मार्क करायची. डॉटेड लाईन कशी मार्क करणार? आता इथं डॉटेड लाईन कशी काढणार आपण? हा स्लॉटचा पॉईंट दिसत नाही ना, हा स्लॉटचा पॉईंट ह्या टॉप व्ह्यूमध्ये दिसत नाही. त्यानंतर हा पॉईंट दिसत नाही आणि हा पॉईंट दिसत नाही, म्हणजे ती लाईन कशी येणार? आता डॉटेड लाईन येणार. डॉटेड लाईन म्हणजे ही अशी लाईन काढायची आहे आपल्याला, डॉटेड लाईन. त्यानंतर हा एक पॉईंट घेतला आणि इथं डॉटेड लाईन येईल. ही डॉटेड लाईन दिसेल. आणि हा स्लॉटचा डॉटेड पॉईंट, आणि हा म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट. हे पहा, मी दाखवतो, एक पेन्सिलने दाखवतो आणि एक फिंगरने दाखवतो. वरून टॉप व्ह्यूमधून जर पाहिलं तर हा पॉईंट आणि हा पॉईंट दिसत नाही, तो स्लॉट आहे, म्हणजे ते हिडन लाईन आहेत. म्हणून हा पॉईंट आणि हा पॉईंट तो आपल्याला कसा काढावा लागणार आहे? डॉटेड लाईन काढायची. पूर्ण डॉटेड लाईन काढणार आहे. डॉटेड लाईन किंवा
हिडन लाईन. आणि आता हा पॉईंट, हा पण मी डॉटेड लाईनने दाखवत आहे. डॉटेड लाईन काढलेली आहे मी. आणि आता टॉप व्ह्यूमध्ये काय दिसतंय, हे 30चं दिसतंय. हे 30 टॉप व्ह्यूमध्ये. आणि हे बी 30चं दिसतंय. म्हणजे आता 30ची इथं लाईन टाकायची आणि इथं लाईन टाकायची. आता 30ची लाईन कशी टाकणार, ड्राफ्टरने पाहून. हे पहा, ड्राफ्टरने अशी लाईन टाकायची आहे. 30ची इथं एक लाईन येईन आणि त्याच्यानंतर ह्या साईडनी एक 30 येईन. खालच्या साईडने इथं 30 मार्किंग केलं आणि इथं दुसरी लाईन टाकली. आणि आता हा पोर्शन राहिलेला आहे. टॉप व्ह्यूमध्ये काय दिसतंय, ही लाईन दिसते आणि ही लाईन दिसते. म्हणजे ही 30ला इथून तर इथपर्यंत 30, म्हणजे हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट आहे, हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट आहे. आणि आता इथून एक लाईन टाकायची. कुठं, इथून तर इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत एक लाईन येईन 30ला. आणि इथून तर इथपर्यंत लाईन येईन, इथून तर इथपर्यंत लाईन येईन. म्हणजे ती लाईन कशी काढणार आपण, कंटिन्युअस लाईन काढणार. इथं कंटिन्युअस लाईन काढणार. आता हा झालेला आहे टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यूचं डायमेन्शन आपण देऊन टाकू लगेच, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. शक्यतो ह्या लाईनमध्येच घ्यायचं, म्हणजे फिगर दिसताना व्यवस्थित दिसते. आता हे व्हर्टिकल डिस्टन्स कितीचं आहे, कितीचं आहे, 90चं आहे टॉप व्ह्यूमध्ये. हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये हे 90चं आहे. म्हणजे हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट झाला आणि हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट झाला. हे टोटल डिस्टन्स किती आलं, 30 + 30 + 30, 30 30 30 म्हणजे 90. आता आपण काढणार आहोत, हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू. आता आपण ह्या साईडनी पाहणार आहे, राईट हँड साईड व्ह्यू. राईट हँड साईड व्ह्यू इकडून पाहायचा आणि लेफ्ट साईडला काढायचा, या साईडला. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड पाहू राहिलो आपण. आता अगोदर प्रोजेक्शन घेऊया, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घ्यायचे. त्या अगोदर आपण काय केलेलं आहे, ह्या पॉईंटमधून 45 डिग्री अँगल घेतला, इथे एक लाईन टाकली आणि आता हे प्रोजेक्शन ह्या लाईनवर घ्यायचे. हे प्रोजेक्शन इथं घ्यायचे. आता हे प्रोजेक्शन इथं घ्यायचे, ह्या लाईनवर घ्यायचे. आता हा पॉईंट इकडं घ्यायचा, हा पॉईंट इकडं घ्यायचा. आणि हॉरिझॉन्टल घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, व्हर्टिकली ते ओढून घ्यायचे. आता हे कसे घेणार ओढून, हे पहा, हे असे घ्यायचे, हे असे घ्यायचे आणि हे असे प्रोजेक्शन घ्यायचे. म्हणजे मी एरो दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा एरो हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन इकडे घेतले, हा एरो आणि हा एरो प्रोजेक्शन हॉरिझॉन्टली इकडे घेतले. आता वरती घ्यायचे. वरती कशी घेणार, हे असे घेतले. परीक्षेमध्ये एरो नाही दाखवले तरी चालतात, दाखवले तरी काही हरकत नाही म्हणा, पण व्यवस्थित दाखवा, वेळ वाचून मग हे करा. आता प्रोजेक्शन आपण एक्सटेंड करूया वरती. हे प्रोजेक्शन वरती एक्सटेंड करूया, हे प्रोजेक्शन वरती एक्सटेंड करूया, हे प्रोजेक्शन वरती एक्सटेंड करूया. आता हॉरिझॉन्टल पण प्रोजेक्शन घ्यायचे. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन कसे घेणार, ड्राफ्टरनी समजा आता हा पॉईंट आहे, तर हे इकडे घ्यायचे, ही डॉटेड लाईन आहे त्याचे इकडे घ्यायचे. नंतर ही डॉटेड लाईन आहे इकडे घ्यायची आणि ही लाईन आहे त्याचे प्रोजेक्शन इकडे घ्यायचे. म्हणजे आपण एक प्रकारचा 1 2 3 4 पॉईंटचा बॉक्स तयार केलेला आहे. तर त्या बॉक्समध्ये आपल्याला कसं दिसेल, आता ह्या साईडनी पाहतोय, ह्या साईडनी पाहतोय म्हणल्यावर आपल्याला हा 30चा दिसतोय. हा टॉप व्ह्यूमध्ये 30, म्हणजे हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट आहे. इथून तर इकडं 30 मार्किंग करायचं, इथून तर
इथपर्यंत, आणि हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट आहे. या पॉईंटपासून इकडं किती आहे, या पॉईंटपर्यंत 30 आहे. ते मार्क करून घेऊ आपण अगोदर. आउटर लाईन मार्क करून घेऊया अगोदर. ही कंटिन्युअस लाईन येईल, ही कंटिन्युअस लाईन येईल, ही पण कंटिन्युअस लाईन येईल, आणि 30 मार्किंग येईल. हे 30 मार्किंग, हे 30 मार्किंग. आपण पाहत आहोत या साईडने. आता ह्या साईडने जर पाहिलं, ह्या साईडने पाहतोय आपण राईट हँड साईड व्ह्यू, तर हा स्लॉट दिसेल का, नाही दिसणार. मग ही काय येईन, डॉटेड लाईन येईन. मग आता तो स्लॉट कुठे आहे, हा इथे आहे. म्हणजे ह्या साईडने जर घेतलं तर ही येईन डॉटेड लाईन. म्हणून मग मी ते आता काय करणार आहे, डॉटेड लाईन दाखवत आहे. राईट हँड साईड व्ह्यू हा लेफ्ट हँडला काढला जातो फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये. आणि आता इथून इतकं 25 आहे. आपण पाहत आहे इकडून राईट हँड साईड व्ह्यूनी. तर मग ही लाईन जोडली जाणार आहे. कोणती, ह्या इथून पाहायचा अगोदर. म्हणजे ही लाईन, तर ही लाईन जोडली जाणार आहे. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, ही लाईन आणि ही लाईन अशी जोडली जाणार आहे. म्हणजे हे असं घ्यायचं आणि हे जोडून द्यायचं. आणि आता ह्या व्ह्यूमध्ये, राईट हँड साईड व्ह्यूमध्ये ही कंटिन्युअस लाईन येईन, ही कंटिन्युअस लाईन येईन. म्हणजेच ही कंटिन्युअस लाईन आणि ही कंटिन्युअस लाईन. म्हणून ती लाईन पण जोडून घ्यायची, ही लाईन पण जोडून घ्यायची. मग आता काय राहिले, आता ह्या स्लॉट राईट हँड साईड व्ह्यूमध्ये हा स्लॉट राहिलेला आहे. हा स्लॉट कसा आहे, वरून 30 आहे, वरून 30 आहे. म्हणजे ह्या साईडने पाहिलं तर, इकडून जर पाहिलं तर वरून 30 आहे. मग इथं तो दिसतो का, ह्या इथून नाही. म्हणजे हा पोर्शन कसा आहे, हा पॉईंट हिडन आहे. मग आता हा पॉईंट कुठे दिलेला आहे, हा इथं दिलेला आहे. आणि हा पॉईंट, हे बघा मी दाखवते तुम्हाला पेन्सिलने. हा इथला फ्रंट व्ह्यूमधला हा पॉईंट आणि 3D मधला हा पॉईंट. मग आता ही लाईन कशी कुठं येते, इथं येते. म्हणजे हा पोर्शन आहे तो हिडन दाखवावा लागणार आहे. म्हणजे हा डॉटेड लाईन येईल. आता आपण डायमेन्शन दाखवले तरी चालतील. आता हे डायमेन्शन किती होतं, हे 25 होतं. हे इथून इतकं 25 आहे. मी फास्ट काढू राहिलो, तुम्ही ड्राफ्टरनी काढू शकता, म्हणजे ॲक्युरसी वाढते. 25. ओके. आता इथून तर इथपर्यंत, म्हणजे इथून तर इथपर्यंत किती आहे, 30 आहे. तुम्ही ड्राफ्टरनी काढा. इथून तर इतकं किती आहे, 30 आहे. आता इथून तर इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत किती आहे, हे पण आहे 30. हा झाला आपला फ्रंट व्ह्यू, हा झाला आपला टॉप व्ह्यू, आणि हा झाला साईड व्ह्यू. लेफ्ट हँड नाही, राईट हँड साईड व्ह्यू लेफ्ट हँडला काढला आपण. आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन अशा रीतीने कंप्लीट झालेले आहे. मी आशा करतो की तुम्हाला सर्व समजलेले आहे. मी डायमेन्शन ॲक्युरेट घेतलेले आहे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू. धन्यवाद.